जशी निवडणूक जवळ येते तशी राजकीय अळंबी यायला लागतात हे शब्द काही राजकारणी वापरायला लागले आहेत. पण सध्या परिस्थिती पाहिली तर ते शब्द सध्या खरे वाटायला लागले आहेत. त्याचं कारणही काहीसं तसंच आहे. कारण होतं काय माहीत आहे की काही जण स्वतः त्याची पार्श्वभूमी विसरतात आणि निवडणुकीपुरती लोकांना मूर्ख बनवू पाहतात. त्यामुळे काही गोष्टी काळ उलटला की आठवण करून द्याव्या लागतात. पेडणे मतदारसंघात खास करून ती परिस्थिती आली आहे. कारण पेडणेत माजी आमदार बाबू आजगावकर पुन्हा सक्रिय झाले आहेत. विषयावर येण्यापूर्वी एक विनंती, जर आपण आमचे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पेडणे मतदारसंघात बाबू यांनी लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. त्यांच्या या संवादावेळी त्यांनी लोकांना कसे गाजर दाखवायला सुरुवात केली आहे ते पहा. आम्ही गाजर का म्हणतो ते पुढे पाहायला मिळेलच. त्यापूर्वी बाबूंचे हे भाषण ऐका. एम्प्लॉयमेंट म्हणतो आमच्या भुरग्यांना आणि हो एम्प्लॉयमेंट प्रश्न नोकरीचा प्रश्न घेऊन आपण पण तुमचं एक वर्ष तुमचं साथ काही लोकांना खूप जणांना नोकरी उरल्या परत एक फाटी या मतदारसंघाची नोकरी केली, या मतदारसंघाची सेवा करता तुम्ही परत एक फाटी मला विधानसभेत धाडताले. ऐकलात ना, हे बाबूंचे आताचे शब्द. पण बाबूंना त्यांची पार्श्वभूमी आता आठवण करून द्यावी लागणार. त्याचो बेनिफिट आमकां मेळपाक जाय, बेनिफिट आमकां मेळणार आमचो एअरपोर्ट म्हणटा नाका हे सारखे आमचे डिसिजन जावपाक जाय. त्याच्यान स्टार्ट काम करताना त्याने आमच्या एअरपोर्टची सगळी माहिती दिवपाक जाय. कारण कमर्शियल खुबशे ते प्रोजेक्ट येवपाचे त्याच्या भितर आमकां कशें समावेश करून घेतले, आमकां एम्प्लॉयमेंट कसो मेळटलो आणि जो पर्यंत आमकां कितें बेनिफिट जायना तो पर्यंत एअरपोर्टाचें काम आजपासून पुढे वचचे ना हे एक निर्णय आम्ही हांगासर घेऊया. पेडणे येथे शिगमोत्सवावेळी जाहीर सभा झाली. त्यानंतर पेडणेकरांना मोपावर नोकऱ्या मिळाल्या नाहीत याची आठवण बाबूंना झाली. त्यांनी पुढे काय केले पहा. आपल्याकडे केन्ना लेखी दिवं ना हांच्यानी आणि आम्ही पळयतात त्या प्रमाणे जे काम जे स्टार्ट केला त्याच्या भितर आमच्या लोकांक कसलोच बेनिफिट मेळचो ना. कारण जे काम केला थंय आमचे लोकांक फाल्यां ट्रक घालपाक दितले काय ना, आमच्या लोकांक काम दितले काय ना, या आमच्या लोकांक नोकरी मेळटले काय ना, हो एक व्हडल्यांतलो व्हडलो प्रश्न जावना. म्हणून जो पर्यंत हांगा काम स्टार्ट आमी करपाक दिवचे. कारण एअरपोर्ट जो जाय एअरपोर्ट हो आमकां बेनिफिट मेळटले म्हणून आमी एअरपोर्ट हाडपाक दिला. तुम्ही सगळे हातान घेवन आमकां खोट मारतात, हें जावपाक आमी पेडणेकार दिवचे ना. इतले आमी पेडणेकार म्हणटा ते हें नात, तगली नसलेले नात. एग्रीमेंट पयलो करात आणि मागीर हांगासर काम स्टार्ट करात. तो पर्यंत आमी हांगा काम स्टार्ट करपाक दिवपा ना एअरपोर्ट. एक जातले हर एक कॉर्नर मिटींग मागेली पेडणे तालुक्या भितर जातली, लोकांक आव्हान करपाची आणि आमी डिसिजन घेतले हे पेडणे म्हणटा एअरपोर्ट नाका म्हणून. दितात आमकां पयलीं बेनिफिट कितें आहा ते सांगात आणि आमी काम चालू करात. काम बंद आणि नाला आमी परतो आवाज उठयतले. मला अजून आठवण आहे ज्या दिवशी विमानतळाचे काम बंद पाडले होते तो दिवस होता शनिवार. लगेच सोमवारी बाबूंनी विमानतळाच्या कामाची स्वतः नारळ फोडून सुरुवात केली. तेव्हा ते काय बोलले होते ते पहा. लुजरा तांकां पयलीं आमी प्रिफरन्स दितले, तशेंच विलेज वायज जे आहात लागीं तांकां दुसरे प्रिफरन्स आनी तशेंच पेडणे तालुक्याच्या लोकांक तिसरे प्रिफरन्स दितले. आनी मागीर गोंयचे पळयतले खंय मेळना हें तेणें उतर दिलें. तें उतर आमी एक्सेप्ट केल्लें आहा, तेजेर विश्वास दवरलेलो आहा, विश्वासघात केलो जाल्यार परते आमी उबे रावतले. हांगा बाब मिलिंद आहा तेणें आनी तेणें आमकां म्हटलेलें हेंकां जाता तितले बेगीन आमी प्रोसेस, पण हेंचें कामूच स्टार्ट जावं ना म्हूण तें उरलें. पण आतां काम स्टार्ट जाल्या उपरांत तांकां पयलीं ते प्रिफरन्स दितले 20 जाणांक आनी सेक्युरिटी म्हणटा ते 100 जाणांची नांवां आमी दिल्लीं आहात आनी तेजे भितर ते ट्रेनिंगाक धाडटले आनी तेजे भितरल्यान पास जावन येतात तांकां पयलें प्रिफरन्स ते दितले. गोंयचे खातीर एअरपोर्ट जावं, देशा खातीर एअरपोर्ट जावं आनी तेजे खातीर आमी हें जे आमकां तेणें आश्वासन दिलां तेजेर विश्वास दवरून हें काम आमी चालू केल्लें. त्या कडेन मागता एअरपोर्ट बेगींतल्यान बेगीन जावचो. आयच्यान काम परत सुरू. ऐकलात ना, तेव्हाचे हे गाजर अजून संपलेले नाहीत. काम बंद पाडून कुणाला नोकऱ्या आणि व्यवसाय दिला हे आधी सांगा म्हणा बाबूंना. नंतर पुन्हा नोकऱ्या देण्याची आश्वासने द्या. त्यावेळी काम का बंद पाडले होते आणि ते कसे सुरू झाले याची माहिती पेडणेकरांना नाही असे अजिबात नाही. त्यामुळे पुन्हा ती माहिती आम्ही सांगण्याची गरज नाही. जर बाबूंना पेडण्यात यायचंच असेल तर या प्रश्नांची उत्तरे आधी त्यांनी पेडणेकरांना द्यावीत. नंतर लढवा निवडणूक, कोणाचाही विरोध नाही. पण फक्त गाजर दाखवून पेडणेकर मूर्ख होतील ही अपेक्षा बाबूंनी आता तरी बाळगू नये हे उघडपणे सांगण्याची आता वेळ आली आहे.